निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। सर्वांना नमस्कार। डॉक्टर राम जावळे या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, झटपट वजन कमी करण्याचं एक गुपित काय आहे, काय रहस्य आहे ते आज आपण पाहणार आहोत। झटपट पटकन वजन कमी होऊ शकतं, फक्त हे आम्ही जे सांगू ते नियम पाळले पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे, त्याप्रमाणे कृती केली पाहिजे। फक्त नुसतं ऐकून नाही सोडून द्यायचं, तर हे प्रत्यक्ष करायची कृती आपण आज बोलणार आहोत। याच्यामध्ये फक्त 2 घटक महत्त्वाचे आहेत की जे तुम्ही नाही खाल्ले पाहिजेत किंवा कमीत कमी प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजे। आणि काय खाल्लं पाहिजे जास्त, हे 3 घटक आपण सांगणार आहोत। हे 3 घटक जास्त प्रमाणात खायचे आहे आणि 2 घटक कमी प्रमाणात खायचे आहे। तर हे 2 घटकामध्ये जे आहे, जे पिष्टमय पदार्थ असतात, पिष्टमय पदार्थ म्हणजे काय आपण म्हणतो, ज्याचा असं हे केलं तर एकदम बारीक बारीक होतं, एकदम म्हणजे त्यात चोथा नसतो, असे पिष्टमय पदार्थ म्हणजे ज्वारीचं पीठ असेल किंवा ज्वारीची भाकरी असेल, चपाती असेल, तांदूळ भात असेल, हे जे प्रकार असतात हे कमीत कमी प्रमाणाकडे आणले पाहिजे, ज्याला वजन कमी करायचं आहे त्याला। आणि दुसरा घटक काय आहे, गोड आणि तेलकट एकदम कमी करायचं, एकदम जो बंदच केल्याचं करायचं। एक कोणता पिष्टमय पदार्थ जे आहे, ज्याच्यामध्ये कार्बोदके जास्त असतात, त्याच्यात प्रथिनं पण नसतात, म्हणून ते कमीत कमी केले पाहिजेत। आणि गोड कसलंच जिभेला जे लागेल ते गोड नाही घेतलं पाहिजे, तेलकट तुपकट पण नाही घेतलं पाहिजे। म्हणजे गोड आणि तेलकट म्हणजे आपण काय म्हणतो फास्ट फूड, जंक फूड जे असतं ना, त्याच्यामध्ये ते तळलेले असतात, त्याला तेल पण वापरलेलं असतं, मीठ पण जास्त असतं आणि साखर पण त्याला थोडीशी लावलेली असते। म्हणजे अशा प्रकारचा आहार नाही घेतला पाहिजे। म्हणजे पिष्टमय हे आणि अशा प्रकारचे हे 2 घटक टाळले पाहिजे। आता 3 घटक कोणते घेतले पाहिजेत आपण पाहूया। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सलाड्स। जसं आपण म्हणतो काकडी, गाजर आहेत, टमाटर आहेत, कांदा आहे, कच्च्या प्रकारचे पालेभाज्या आहेत, मेथी आहे, गवारीच्या शेंगा आहेत, भेंडी आहे, कच्चे कवळे वांगे आहेत, काय असेल असं कच्चं जे तुम्हाला मिळू शकतं, तोंडले पण असतील, जे जे मिळू शकतं ते कच्च्या स्वरूपात जे जे खाता येते ते खायचं प्रमाण वाढवलं पाहिजे। आणि हे प्रत्येक वेळेला जेवणाच्या पूर्वी हे चांगल्या प्रकारे एक मोठी वाटी भरून हे सगळं खाल्लं पाहिजे। म्हणजे आपण काय म्हणतो असतो की तुम्हाला जो आहार घ्यायचा आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त आहार हा घेतला पाहिजे। मग त्याच्यामध्ये गोड नसलेली फळं पण येतात, आंबूस असलेली फळं पण चांगली असतात, फळभाज्या पण चांगल्या असतात। गोड फळं पण खाऊ नका, केळी चिक्कू नाही खायची, म्हणून जिभेला जे गोड लागते ते नाही खायचं, इकडे पण तो नियम लागू पडतो। तर हे पालेभाज्या, फळभाज्या, फळं हे खाल्ले पाहिजेत। आणि दुसरं आहे डाळींचं प्रमाण जास्त वाढवलं पाहिजे, म्हणजे तुमचं शरीर प्रोटीनच्या शिवाय अशक्त बनेल, स्नायू चांगले मजबूत राहणार नाही। म्हणून ह्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फळांना जोडून हे प्रोटीन्स जर शरीराला चांगल्या प्रकारे मिळवायचे असतील तर द्विदल अन्न जे आहे, ज्याला आपण डाळी म्हणतो किंवा ज्याला आपण शेंगदाणा आहे, डाळी आहे, वेगळे आहेत, शेंगदाणा हा भिजवून वापरला पाहिजे। सगळे पदार्थ हे भिजवून जर तुम्ही मोड आला त्याला आणि त्याच्यानंतर खाल्ले तर मग त्याच्यातून शेंगदाण्यामधून फॅटचं रूपांतर प्रोटीनमध्ये होतं, म्हणजे तेल नाही त्यात राहणार। नंतर जर मोड आले त्याला तर त्याच्यात नाही राहणार। मग अशा प्रकारे तुम्ही मोड आलेले घटक स्प्राउट्स जे असतात अशा प्रकारे हे खाल्ले तर त्याचा फायदा चांगल्या प्रकारे होईल। म्हणजे हे जे 3 घटक आहेत आपल्याला जे वाढवायचे आहेत खाण्यामध्ये, आणि याच्यासोबतच व्यायाम करणं वाढवलं पाहिजे। म्हणजे हे खाण्याच्या आहारामध्ये हे पालेभाज्या, फळभाज्या, फळं हे झाले सांगितले आपण, ज्या नियमात बसतात तेच। दुसरा आपण प्रथिने जास्त घ्यावून सांगितलं। आणि तिसरा नियमितपणानं कुठला तरी स्वरूपाचा व्यायाम सकाळ संध्याकाळ 2 वेळेला करा। पुरेसं पाणी पिणं अतिशय आवश्यक आहे, पाणी कमी पडू नका। म्हणजे हे जर तुम्ही नियम पाळले, कुठले की 2 घटक कोणते टाळायचे आहेत किंवा किती कमी करायचे आहेत ते कमी करणं, आणि 3 घटक हे जे वाढवायचे आहेत हे जेवढे आपल्याला वाढवता येतात तेवढं वाढवणं, तर याच्यानं झटपट तुमचं वजन कमी होऊ शकतं। वजन कमी व्हायची जादू होऊ शकते। फक्त तुम्ही एक 10 दिवस करून पहा, तुम्हाला सिग्निफिकंट चेंज वाटेल। जर हे कंटिन्यू 1 महिना जर केलं, तुमच्या अपेक्षित सारखं वजन तुम्हाला एकदम अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं वजन कमी झालेलं आढळून येईल। कारण हा वजन वाढलेलं ही खूप मोठी समस्या झालेली आहे, सध्या जगात ही मोठी समस्या झालेली आहे। आजकाल 40% लोकसंख्या
लठ्ठपणामध्ये मोडत आहे जवळजवळ. एवढे लोक लठ्ठ होत आहेत आणि हे फक्त खाण्याच्या ज्या सवयी आहेत याचं मन लावून किंवा आपण त्याच्याकडे लक्ष न देता काहीही खात आहोत, कधीही खात आहोत, कितीही खात आहोत, त्याच्यामुळे हे होत आहे. तर हे नाही झालं पाहिजे. हे आपण जे पाळले ते 2 गोष्टी कमीत कमी किंवा त्या टाळल्या पाहिजेत आणि 3 घटक आहेत ते चांगल्या प्रकारे केले पाहिजेत, म्हणजे वजन चांगल्या प्रकारे कमी होईल. तर हे वजन कमी करूया आणि निरोगी राहू, दीर्घायू. आता व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते. सर्व नात्यांश्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.